सो व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. तर भाई आजचा व्लॉग आपला कुठं झाला आणि मी कुठं आहे सध्या हे तुम्हाला लास्ट मध्ये माहिती पडणार. आणि सॉरी मित्रांनो, एवढ्या दिवसानंतर आम्ही ब्लॉग काढत आहे त्यासाठी रेली रेली सॉरी. बाकी तुम्ही पुढे बघा. पटापट तयारी वगैरे केली आणि मी चाललोय माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत कुठंतरी. सो स्टेशनवर आलो. स्टेशनवर आलो नाही तर आपली लोकल ट्रेन आली. लोकल ट्रेनमध्ये तर भाई गर्दी तर कमी होती. जसं ठाणे क्रॉस केलं भाई गर्दी तेवढीच वाढली आणि सरळ ठाण्याहून फर्स्ट टाईम आलो भाई CSMTला. खरं सांगते CSMTचं स्टेशन मित्रांनो भाई शब्दामध्ये बयान नाही करू शकत एवढं खतरनाक आहे. त्यानंतर आम्ही शेअरिंग टॅक्सी वगैरे केली आणि सरळ आलोय वानखडे स्टेडियमला. आणि मित्रांनो इथं मेन म्हणजे हे एवढी मोठी क्राऊड, कारण ना इथं RCB आणि मुंबई इंडियन्सची व्हॅन गेली आहे, म्हणजे की बस गेली आहे. त्याच्याच रिगार्डिंग येतं खूप सारी गर्दी आहे. भाई भाग्य आपलं की क्रिकेट टीम बघायला भेटली. सो सकाळपासूनची धावपळ ते होती आमची मरीन ड्राईव्हला यायची, कारण की खूप दिवसांपासून म्हणत होते जायचं आहे जायचं आहे, बट टाईमच नव्हता भेटत. सो आज टाईम भेटला आणि भाई खरं सांगते मरीन ड्राईव्हला येऊन आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत सनसेटचा व्ह्यू बघण्यामध्ये खूप जास्त मजा आहे. आणि इथं खेकडे पण तेवढेच आहेत. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता क्राऊड किती आहे. एक तर होता संडे आज, तर मरीन ड्राईव्हला केलं बाय बाय आणि सरळ सरळ गेलो आहे CSMTला. भाई CSMT पण नाईटला एवढी जास्त प्रिटी दिसते ना की खूप जास्त. भाई आपलं तिकीट वगैरे काढलं, लोकल ट्रेनमध्ये बसलो, गर्दी तर थोडीच होती. त्यानंतर मुंबईचा नाईट व्ह्यू बघत बघत मित्रांनो आपला ब्लॉग इथेच एंड होते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो बाय. सो भाई एवढ्या उन्हाचं मी कुठं गेलोय आणि हे काय आहे आणि मी काय खाल्लंय तर सांगते तुम्हाला. तो व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. आजची मॉर्निंग तर पास्त्याच्या नाश्त्यापासून झाली आहे. सो पटापट तयारी वगैरे करून मी चाललोय तिथे, म्हणजेच की झुडिओला. कारण की आपल्या एरियामध्ये नवीन झुडिओची ब्रँच आली, म्हणून मी म्हटलं इथं तर जायचंच आहे. सो झुडिओ वगैरेला गेलोय, थोडंसं एक्सप्लोर वगैरे केलं आणि बाहेरच आपल्याला पोर्टिंगचं दिसलं, कारण की आपलं सिम 0 चालत होतं इथं. भाई ऊन तर सांगतो ना, मुंबईमध्ये एवढी जास्त ऊन आहे ना की खूप जास्त. भूक लागली होती म्हणून कणिक वगैरे भिजवली आणि चवडीची भाजी त्याच्यासोबत. आणि मित्रांनो आपल्या शेतातले आंबे होते, घरचे आंब्याचा रस तर पिऊ नाही शकत, तर मी म्हटलं भाई इथंच रस करतोय. त्यासाठी दूध पाहिजे होतं, तर दूध आणायला डेअरीत वगैरे आलो. आणि भाई आपल्यासारख्या तर डेऱ्या पण नाही, तर डेऱ्या पण खूप जास्त मस्त आहे. पटापट दूध घेतलं आणि रूमवर गेलो. रूमवर जाऊन पटापट दूध वगैरे केलं आणि वाईफ विथ एशीचे ब्लॉग्स बघत बघत जेवण केलं. त्यानंतर आणखी बाहेर पडलो, जेवण केलं तर तो फिरायचं तर आहे. तर भाई इथं आपल्याला आईस्क्रीम दिसली, तर मग काय झाली आपली इच्छा. घेतली आईस्क्रीम घेतली आणि 2 कोन घेतले आणि मित्रांनो पटापट खाल्ले ते. आणि